ईव्हीएमच्या माध्यमातून ट्रान्सफर कशी झाली याचा सर्वसामान्य माणसाला आणि आमच्या तालुक्यामधील ईव्हीएमच्या माध्यमातून ट्रान्सफर कशी झाली याचा सर्वसामान्य माणसाला आणि आमच्या तालुक्यामधील सगळ्या कार्यकर्त्यांना एक भूकंप व्हावा, एक अघटित घडावं अशा पद्धतीची माझा सत्कार करायला येण्याऐवजी आमच्या गावामध्ये अशा घडू शकत नाही असं आलो होतो, पण तरी सुद्धा लोकांनी माझा सत्कार करायला येण्याऐवजी आमच्या गावामध्ये अशा घडू शकत नाही अशा पद्धतीच्या सगळ्या भावना व्यक्त केल्या आणि मग मार्कडवाडीच्या गावानं ठरवलं की आपण बॅलेट पेपरवर मतदान घेऊया, गावामध्ये असं घडू शकत नाही आणि त्या गावाने बॅलेट पेपर छापून आणले, मतपेट्या तयार केल्या आणि मतदानाचा दिवस उजाडला, गावामध्ये बॅनर लावले, सगळ्या उमेदवारांना पाचारण केलं, परंतु त्यावेळी पोलिसांची मोठी फौज त्या गावामध्ये शिरली, सगळ्या गावातील बायका माणसे सगळ्यांना दहशत निर्माण करण्यात आली, माझ्यासह 100 लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आणि ते मतदान होऊ दिलं नाही हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं। त्यानंतर मी गप्प बसलो नाही, मला 1,21,000 एवढी मतं पडलेली होती, मी निवडून आलेला आमदार होतो, पण त्या ठिकाणी मी 1,75,600 लोकांचं तालुक्यामधल्या प्रतिज्ञापत्र घेतलं आणि मी थेट दिल्लीला गेलो। दिल्लीला गेल्यानंतर इलेक्शन कमिशनला 1,75,000 लोकांचं प्रतिज्ञापत्र दिलं, त्यासोबत माझा राजीनामा दिला आणि याची आम्हाला सत्यता द्या, याचा आम्हाला प्रमाण द्या, आमच्या तालुक्यामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या। परंतु 10 महिन्यामध्ये ना माझा राजीनामा स्वीकारला ना त्यांनी कुठलं पत्र पाठवलं। त्यानंतर मित्रांनो मी शोधत राहिलो की हे मतदान कशा पद्धतीने चोरी करते, मतदार याद्यामधला घोळ फक्त 1% आहे। ईव्हीएम मध्ये ज्या वेळेला चित्र छापलं जातं त्यावेळेला तो पूर्ण पांढरा कागद असतो, आतमध्ये LED लाईट लावलेले आहे आणि त्याच्या माध्यमातून फोकस जसा पिक्चरच्या माध्यमातून फोकस मारला जातो त्याच पद्धतीचा त्यावरती फोकस मारला जातो आणि चिठ्ठी तुटतानाही तो फोकस काढून घेतला जातो आणि पुन्हा ती कोरी चिठ्ठी खाली पडते, म्हणजे मागच्या बाजूला चित्र हे छापलं जातंय त्या ठिकाणी। आणि मग जर व्हीव्हीपॅट असून त्यामधला प्रोग्राम आम्हाला दाखवला पाहिजे, तो प्रोग्राम सर्व पक्षांना दिला पाहिजे, त्यामध्ये कशा प्रकारचा सॉफ्टवेअर आहे हे सर्वांना सांगितलं पाहिजे। परंतु फक्त 50 मताचं मॉकपोल देऊन आपल्याला फसवलं जातं आणि निवडणुकीच्या दिवशी टाइम आणि डेट सेट केला जातो। म्हणून मित्रांनो आता ईव्हीएमच्या माध्यमातून जर निवडणुका घेतल्या तर गावोगाव या पेट्या त्या निवडणूक आयोगाच्या डोक्यामध्ये मारा आणि त्याचा भुगा करा, अशा प्रकारचं आवाहन मी या ठिकाणी करतो आणि थांबतो। धन्यवाद। आपला महाविकास आघाडीचा महामोर्चा या ऐतिहासिक मोर्चाला साक्ष म्हणून उपस्थित असलेला संतप्त बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, आता सभेला सुरुवात झाली। काही क्षणात माननीय राजसाहेब, माननीय उद्धव साहेब, माननीय शरद पवार साहेब मंचावर येतील। मी आता विनंती करतो की कम्युनिस्ट पक्षाचे माननीय मिलिंद रानडे यांनी या सभेला संबोधित करावं।
इथे समोर जे आहेत त्यांना खाली बसावं लागेल. तुम्ही डी मध्ये आलात ना, मागच्या लोकांना त्रास आहे, बसा तुम्ही, नाही तर बाहेर जा. डी मध्ये आपण उभे आहात, सगळे खाली बसा. नसेल तर बाहेर नाही, बाहेरच्या साईडला जा. मागे असलेल्या लोकांना दिसत नाही तुमच्यामुळे. सरदारजी, वही सत श्री अकाल. ओय सरदार, तुम्ही जी सबको नीचे बिठाओ. खाली बसा, खाली बसा, नाही तर बाहेर जायचं. खाली बसत रानडेंना बोलल. मंचकावर उपस्थित सर्व पक्षांचे प्रमुख आणि बंधू आणि भगिनींनो, आज हा प्रचंड मोर्चा ज्ञानेश कुमार यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे, भ्रष्टाचार म्हणजे चुकीचा व्यवहार, ज्या पद्धतीने ज्ञानेश कुमार यांनी इलेक्शन कमिशनची इज्जत काढून टाकलेली आहे, इज्जत काढलेली आहे पूर्ण. आणि इलेक्शन कमिशन हे भाजपचं एक विंग असावी या पद्धतीने काम चालवलेलं आहे. याच्या विरोधात सगळे राजकीय पक्ष आज एकत्र आलेले आहेत. याचं कारण हे सरकार त्यांना वाटेल तशी मनमानी करतंय. अडाणीला 1 रुपयामध्ये 1 एकर वर्षाला दिली, असे 1000 एकर यांनी दिलेले आहेत. आपल्याला मतदानाचा अधिकार देऊ शकत नाहीत. संडासामध्ये माणसं नोंद केली आहेत, सार्वजनिक संडासामध्ये, इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये केली आहेत. एकेका घरात 80 माणसं. म्हणजे यांचा धंदा आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला नमस्कार करायचा आणि त्यांचे विचार पायदळी तुडवायचे. आणि म्हणून मोदी, शहा आणि ज्ञानेश कुमार यांनी जो व्यवहार केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. आणि लोकशाही ही त्याच्या मतदार यादीतच कापून काढायची, असा हा जो व्यवहार चाललेला आहे त्याचा मी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निषेध करतो. आणि या सरकारला आणि इलेक्शन कमिशनला एवढंच सांगू इच्छितो की आपण आपला व्यवहार सुधारा. महाराष्ट्रातली मराठी जनता एकदा रस्त्यावरती आलेली आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा याच रस्त्याच्या पलीकडच्या टोकाला झालेला आहे. 107 हुतात्मे झाले, पण मराठी माणूस मागे फिरला नाही. तुम्ही ती पाळी मराठी माणसावरती आणलीत तर आम्ही बलिदानाला तयार आहोत, पण महाराष्ट्रात वोट चोरी होऊ देणार नाही. बलिदानाला तयार आहोत का? बलिदानाला तयार आहोत का? वोट चोरी होऊ देणार का? वोट चोर, वोट चोर. जय भीम, लाल सलाम. यानंतर मी विनंती करतो काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय बाळासाहेब थोरात, माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेबांचं आगमन होत आहे. व्यासपीठावर आता माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब येत आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. जे झेंडे मध्ये आहेत ते झेंडे जरा खाली करा, मागच्या लोकांना दिसत नाही. किती वेळा बोललो मी. माननीय राजसाहेब आगे बढ़ो, माननीय उद्धव साहेब आगे बढ़ो, माननीय बाळासाहेब थोरात आगे बढ़ो. बाळासाहेब थोरात साहेब, बाळासाहेब थोरात आपण संबोधित करा. Thank you.